दंडक प्रणाम. माझ्या बापू ऑनलाईन गीताभ्यासामध्ये तुमचं स्वागत आहे. आपण काल तिसऱ्या अध्यायाच्या 9 श्लोकाचं अर्थ पाहिले. आता आपण 10 पासून 19 पर्यंत म्हणजे 11 श्लोकाचे आता आपल्याला बघायचे आहेत. तर हे कसं आहे माझ्या बाबा, हा जे गीता ग्रंथ आहे, तो गीता जर तुम्ही सलग वाचवला तर तुम्हाला त्यातलं काही ज्ञान कळत नाही. पण त्याचे तुकडे 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 पाडून जर समजा ते म्हणजे श्रीकृष्ण महाराजानं काही विशिष्ट श्लोकातून वेगवेगळे म्हणजे हे सांगितलेले वेगवेगळे ज्ञान सांगितलेले, तर ते आपल्याला तुकड्या तुकड्यातून जर ज्ञान कळालं तर खरंच ज्ञान कळालं असं आपल्याला ते सोपं जातं. त्यामुळं मी तुम्हाला तुकड्या तुकड्यानं सांगायलो. आता काल मी तुम्हाला 9 श्लोकाचा एक तुकडा समजून सांगितला. आता मी तुम्हाला 10 पासून तर 19 पर्यंत समजून सांगतो. तर 10व्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण महाराज म्हणतात की माया जे असते म्हणजे प्रजापती असतो ते म्हणते, सयज्ञ प्रजा सृष्ट पूर्वाचे प्रजापती अनेन प्रशिष्यदो मे सोत्युष्ट कामदो. ते प्रजापती म्हणजे मायानं कर्मासह हे प्रजा निर्माण केली आणि त्या प्रजेला सांगितलं, जीवाला सांगितलं की तुम्ही हे कर्म करा आणि कर्मानं आपल्या समृद्धीला पावून व्हा. आणि पुन्हा दुसऱ्या 11व्या श्लोकात ते म्हणतात की देवान भाव येतानेन ते देवा भावितो हा परस्परम भाविंत श्रेय प्रमाप्सित. आणि मग तुम्ही ह्या ज्या देवता येतात, देवताची ती तुम्ही उपासना करा, त्यांची तुम्ही संभावना करा आणि ते तुमची संभावना करतील देवाणभाव. आणि त्यामधून तुम्ही परस्पर एकमेकाचं म्हणजे एकमेकाचं भलं करून घ्या असं याच्यामधून ते काय प्रजापती म्हणतो. तिसऱ्या श्लोकात काय म्हणतात की इष्टान भोगानी ओ देवा दासेन ते यज्ञ भाविता तैर दत्तान पदावे भुंगतेच ते न सेवा. आणि त्या देवतेला जर तुम्ही प्रसन्न केलं कर्मानं, म्हणजे यज्ञ केलं, कर्म करणे म्हणजे यज्ञ करणं, यज्ञ कर्माशिवाय होतच नाही. म्हणून यज्ञ करणं म्हणजे कर्म करणं. तर त्या यज्ञाच्या कर्मातून त्या देवतेला तुम्ही प्रसन्न जर करून घेतलं तर ते तुम्हाला इष्टभोग देतात. इष्टान भोगानी ओ देवा दासीन ते यज्ञ भाविता आणि तैर दत्तान पदाव्य भुंगतेच ते नयोसा. आणि त्यानं जी तुम्हाला समृद्धी दिली, त्या समृद्धीमधून जर तुम्ही थोडं बी धर्माला लावलं नाही, तुम्ही जर त्याला दिलं नाही, त्याला लावणं म्हणजे काय, त्याला देणं म्हणजे काय, त्या धर्माला लावलं. आपल्या म्हणजे कमाईतून किमान 10%, 2%, 5% काही ना काहीतरी आपला धर्माला गरीबाला आपल्या कमाईतला हिस्सा घ्यायला पाहिजे. तर धर्माच्या कार्यासाठी घ्यायला पाहिजे. तर त्याला जर आपण द्यायला नाही आणि स्वतःच खाल्लं तर हे भुंगतेच ते नाही असं ते पापच खातात असं श्रीकृष्ण महाराज म्हणतात. पुन्हा ते म्हणतात की मग यज्ञशिष्टासी न संतो 13व्या श्लोकात म्हणतात, यज्ञशिष्टासी न संतो मुचेंते सर्व किलविसे. आणि तुम्ही त्यांना देऊन तुम्ही जे राहीन बाकी देऊन राहून जे तुम्ही त्याचा जर तुम्ही तुमच्यासाठी वापर केला, तेच जर तुम्ही खाण्यासाठी उपयोग केलं राहिलेलं, तर तुम्ही सगळ्या पापातून मुक्त होतात. यज्ञशिष्टासीनं म्हणजे यज्ञातून त्याच्यातून राहून जर राहिलेलं जे तुम्ही अन्न ग्रहण केलं तर तुम्ही साऱ्या पापातून मुक्त होतात. यज्ञशिष्टासन संतो मुचेंते सर्व किलविसे. पण भुंजेते ते संपूर्णतः तुम्ही जर खाल्लं, ते तुम्ही त्याचा उपयोग घेतला, भुंजेते ते दोघं पापा हे पचेंत्यात्मक ते पापच खातात. तर मग म्हणून वाईट. आणि आता थोडा विषय बदलला त्यानं की ते म्हणतात की अन्नात भवन्ति भूतानी पर्जन्या धन संभव. अन्नामुळे प्राणी उत्पन्न होतात आणि पर्जन्यामुळं अन्न उत्पन्न होते. अन्नामुळं प्राणी उत्पन्न होतात आणि पर्जन्यामुळं अन्न उत्पन्न होते. आणि यज्ञात भोवती पर्जन्य आणि यज्ञामुळं पर्जन्य होतो आणि यज्ञ कर्म सोडतो आणि यज्ञ हा कर्मानं होतो. म्हणजे कर्माला महत्त्व देत आहे. हा कर्मयोगच आहे. मग
म्हणजे त्या येणं प्रजापतीनं आपल्याला काय सांगितलं की तुम्ही त्या कर्माचं प्रजा उत्पन्न केली मायेनं, म्हणजे प्रजापतीनं, आणि तुम्हाला सांगितलं की तुम्ही कर्म करा आणि कर्मानं तुमची प्रगती करून घ्या, कर्मानं प्रगती करून घ्या, आणि यज्ञ करा आणि यज्ञ करून त्या देवतेला म्हणजे प्रसन्न करून घ्या. त्या तुम्हाला अन्न देत्या, समृद्धी देत्या, आणि त्यांची समृद्धी मात्र दिलेली त्याची काही ना काहीतरी तुम्ही धर्माला लावली पाहिजे. तर ती समृद्धी म्हणजे नाही तर तुम्ही स्वतःच ती सगळी समृद्धीचा उपयोग घेता तर तुम्ही पापच खाता. तर असं सांगितलं. आणि शेवटी म्हणले की बाबा अन्नामुळं प्राणी तयार होतात, प्राणी आणि अन्न पावसामुळं होतं आहे, पाऊस यज्ञामुळे होतो, यज्ञात होती पर्जन्य, यज्ञ कर्म समजतो, आणि यज्ञ हा कर्मानं होतो. कर्म ब्रह्मोद्भवन विधी, आणि कर्म ब्रह्मोद्भवन विधी ब्रह्माक्षर समजतो. कर्म हे वेदापासून उत्पन्न होत आपल्याला कळतात, आणि वेद हे ब्रह्मानं निर्माण केलेलं आहे. म्हणून तस्मात सर्वगतम ब्रह्म नित्यमेते प्रतिष्ठा. त्यामुळं हे ब्रह्म नित्य यज्ञामध्ये प्रतिष्ठा असते, कारण यज्ञ ब्रह्मानं सर्व जग व्यापलेलं आहे. तर त्याच्यात असणारच ना ते, मग ते सगळीकडं ब्रह्म हे प्रतिष्ठित असते, ब्रह्मानं सगळ्याला व्यापलेलं आहे. तर आणि आणि हे जे चक्र आहे जे चक्र आहे याला सृष्टीचक्र म्हणतात. तर हे सृष्टीचक्र जे आचरित नाही ते प्रवृत्तम चक्रम नानुवर्तयति आघायरिंद्रियारामो मोघम पार्थस ज्योती. आणि हे सृष्टीचक्र जो आचरित नाही, आपल्या आचरणात आणत नाही, तो मोग जन्म जगतो, व्यर्थ जन्म जगतो. परंतु जो परमेश्वराच्या, आणि हे सृष्टीचक्र म्हणजे कोणासाठी आवश्यक आहे, जे लोक सांसारिक आहेत, सांसारिक लोकांसाठी हे सृष्टीचक्र आवश्यक आहे. परंतु जो परमेश्वराच्या ध्यानी आहे, परमेश्वराचं चिंतन करतो, तर त्या माणसाला यस्त्वात्मरतिरेवस्या दात्मतुप्तच्च मानवा आत्मनेवच संतुष्ट तस्य कार्यम न देते. आणि हे जो परमेश्वराच्या चिंतनात घडून राहतो, तर त्या माणसाला ह्या काहीच गरज नाही सृष्टीचक्र आचरण्याची. फक्त ज्या म्हणजे सांसारिक लोकांना हे आचरावं लागते, आणि त्या माणसाला याची गरज नाही आचरण्याची. आणि नैव तसे कृत्येने अर्थो ना कृत्येने कश्चन न चास्य सर्वभूत्यर्थो कश्चित अर्थ व्यापासले. आणि त्याला कोणासंग संबंध ठेवणे, कोणाशीही गरज नाही, कोणत्याही प्रकारचा त्याला संबंध कोणाचाच उरत नाही. म्हणून अर्जुना श्रीकृष्ण महाराज सांगतो, अर्जुना तस्माद सक्त सततम कार्यम कर्म समाचार आसक्तो ह्याचरम कर्म परमाप्नोती पुरुषा. कर्माला महत्त्व दिलं आहे. ते म्हणले त्यामुळं तस्माद सक्त सततम कार्यम कर्म समाचार, म्हणजे कार्य कर, तू काम कर, कर्म कर, आणि कसं कर, आसक्त होऊन कर्माचं आचरण कर. आणि म्हणून तू आसक्ती सोडून जर कर्माचं आचरण केलंस तर परमाप्नोतीला म्हणजे परमप्राप्तीला तू प्राप्त होशील, असं श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं आहे. मायबाबा हे सृष्टीचक्र आहे, तर हे सृष्टीचक्र फक्त प्रापंचिक लोकांसाठी सांगितलं आहे. पण जो परमेश्वराच्या नादी लागला जो संत आहे त्याला ह्या सृष्टीचक्र आचरण्याची गरज नाही. म्हणून आपण संत व्हायला पाहिजे. पण सगळे संत होत नसतात. ज्याला होता येईल ते व्हा, ज्याला नाही होता येईल ते नका हो. पण मग तुम्हाला हे सृष्टीचक्र आचरावं लागेल. तर मायबाबा ह्याप्रमाणे हे ज्ञान हृदयगत करा आणि आपलं भलं करून घ्या, अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो. तुमची राजा घेतो. दंडोत प्रणाम.